तुमच्या घरच्यांना जर वाटत असेल ना, तुम्हाला जेवणच बनवता येत नाही, तर त्यांना हा मस्त चमचमीत अंडा घोटाळा बनवून नक्की खाऊ घाला. तर त्यासाठी 2 चमचे तेल घातलं. तेलामध्ये जिरे घातले. जिरे फुलले की मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी इथं 3 अंडे उकडून घेतले होते. ते छान असे किसून घेतले. तोपर्यंत आपला कांदा छान परतला होता. तर त्यामध्ये आलं आणि लसूण ठेचलेला घालून घेतला. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व मसाले परतून घेतले. त्याच्यानंतर आता सुके मसाले घातलेले आहेत. कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. छान मसाले तेलात परतवून घेतले. थोडंसं पाणी घातलं आणि मसाले परतवून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण जे खिसलेले अंडे होते ते देखील घालून दिले आणि थोडंसं पाण्याचा हापका मारून आता झाकण लावून एक 10 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून दिलं. 10 मिनिटानंतर मस्त असं तेल सुटलं होतं आणि तयार आहे मस्त असा अंडा घोटाळा. तर त्यासाठी मी आता हाफ फ्राय बनवत आहे. त्यावर मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि छान असा हाफ फ्राय देखील बनवून घेतलं आणि तयार आहे झणझणीत, चमचमीत मस्त असा अंडा घोटाळा. तुमच्या घरच्यांना नक्की बनवून खाऊ घाला.